पुढचं उदाहरण आता हे 1/3 x अधिक y बरोबर 10/3 अशा स्वरूपात आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आपण तर उदाहरण कसे 5m अधिक n बरोबर असे सोडवले, तिथे 1/3 आहे. मग काय करायचं? बघा जे छेद आहेत ना काय आहेत 3. पहिल्या समीकरणामध्ये बघा छेद किती आहे 3. म्हणजे तो छेद आपल्याला काय करायचा आहे कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल करायचं म्हणजे तो उठला काढला आणि बाजूला ठेवून दिला असं होतं का? नाही. बरोबर. मग काय करायचं बघा हा काय आहे भागाकारक आहे. कसा आहे तो भागाकारक. मग भागाकाराच्या विरुद्ध कोण येतं गुणाकार. मग जर 3 भागाकारक आहे त्याच्या विरुद्ध काय होणार म्हणजे 3 नी काय करावं लागेल आपल्याला गुणावं लागेल. हेच समीकरण पहिल्यासाठी. समीकरण दुसऱ्यासाठी काय आहे 4 आहे. म्हणजे या समीकरणाला काय करावं लागेल आपल्याला 4 नी गुणावं लागेल. तेव्हा ते काय होऊन जातील कॅन्सल. कॅन्सल म्हणजेच काय एक अंशस्थानी 4 येणार आणि एक छेदस्थानी 4 येणार. दोघांचा भागाकार होणार. उत्तर किती येणार 1. ठीक आहे. मग बघा पहिल्यांदा आधी उदाहरण लिहूया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे समीकरण काय म्हणूयात आपण 1. त्यानंतर समीकरण 2x अधिक 1/4 y बरोबर किती आहे 11/4 हे आहे समीकरण 2. म्हटल्याप्रमाणे काय आहे पहिल्यांदा 3 आपल्याला कॅन्सल करायचं. त्यासाठी काय करणार आहे 3 नीच आपण त्याला गुणणार आहे. आपण लिहूया समीकरण 1 ला 3 ने गुणू. बरोबर. मग 1/3 x गुणिले 3 अधिक y गुणिले 3. आता पूर्ण समीकरणाला म्हणजे प्रत्येक पदाला काय करायचं आहे 3 नी गुणायचं आहे. फक्त तुम्ही 1/3 ला गुणलं आणि सोडून दिलं असं नाही. बघा तर 3 इकडे छेदस्थानी आहे आणि इकडे अंशस्थानी आहे. 3 1 3 म्हणजे उत्तर 1 येणार. 1 नाही लिहिलं तरी चालतो. इथे काय राहिला फक्त मग x अधिक 3 गुणिले y काय होणार 3y बरोबर. 3 आणि 3 3 1 3 उत्तर येणार 1. 10 1 10 हे आहे समीकरण आपलं. झालं की नाही सोपं करून समीकरणाचं 1/3 एवढं होतं. काय आलेलं आहे समीकरण सोपं. हे 3 आहे. आता सेम आपल्याला काय करायचं आहे समीकरण 2 साठी. करा समीकरण 2 ला कितीने गुणणार समीकरण 2 ला? समीकरण 2 ला काय आहे त्याच्या छेदस्थानी 4 म्हणून 4 ने गुणू. 4 ने काय करणार आहे आपण गुणणार आहे. मग गुणाकार 2x गुणिले 4 अधिक 1/4 y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. 4 दुने 8. 8 x उत्तर आला. इथे 4 आणि 4 यांचा भागाकार होऊन तर 1 आला. म्हणजे इथे फक्त y राहिला आणि इथे काय राहिलं फक्त 11 कारण 4 तिथे 4 भागाकार झाला. हे आहे समीकरण 4. आता आपल्याला फक्त समीकरण 3 आणि 4 हे गृहीत धरायचे आहे आणि पुढचं उदाहरण सोडवायचं आहे. आता इथून पुढची प्रोसेस काय आहे सारखी आहे. बघा 2 समीकरणं मिळालेली आहे. त्यामध्ये चल कोण आहे x आणि y म्हणजे आपल्याला x आणि y ची किमती शोधायची आहे. ठीक आहे. आता बघा 3 आणि 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता समजा x किंवा y कोणी पण शोधायचं असेल पहिल्यांदा तर काय करावं लागेल तुम्हाला एक कोणतं तरी पद कॅन्सल करावं लागेल. पहिलं काय आहे x अधिक 3y आहे आणि दुसरं काय आहे 8x अधिक y. दोघांकडे पण x किंवा y सारखे नाहीये. मग आपण काय करू 3y आणि y यांना सारखे करूया. आता 3 ला आपण 1 करणं सोपं आहे का? नाही. तर y सोबत 1 आहे. 1 ला आपण 3 करू शकतो. कसं? समजा 1 ला आपण 3 नी गुणलं तर उत्तर किती येणार बघा समीकरण 4 मध्ये 3y उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला समीकरण 4 ला 3 ने आधी गुणावं लागेल. समीकरण 4 ला 3 ने गुणू. ठीक आहे. 3 ने गुणा 8 3 24 x y गुणिले 3 किती होणार 3y. 11 गुणिले 3 किती होणार 33. हे आहे समीकरण 5. आता काय करायचं बघा समीकरण 4 च्या ऐवजी आपण काय गृहीत धरणार आहे 5. समीकरण 5 आणि 3 यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. 3y अधिक आहे 3y अधिक आहे. अधिक अधिक असेल तर काय करणार आपण वजाबाकी. आपण लिहूयात समीकरण आणि या समीकरणांना ना नंबर देत चला. बघा किती समीकरण झाले नंतर मग कन्फ्युज होऊन जातं कोणतं समीकरण घ्यायचं. म्हणून आधी काय करायचं नंबर देत चालायचं. ठीक आहे. समीकरण 3 व 5 यांची काय करणार आहे आपण आता वजाबाकी. यांची वजाबाकी करू. कसं ठरवलं बरं वजाबाकी करणार.
कारण 3y तर सारखे आले आहेत, ते कॅन्सल करायचे. आपण नियम काय ठरवले की जे कॅन्सल करायचे पण अधिक अधिक असेल तर काय करायची, त्यांची वजाबाकी करायची. बरोबर, वजा वजा असेल तरी काय करायची, वजाबाकी. आणि अधिक वजा असेल तर काय, सोपंच आहे आपल्याला, ऑलरेडी कॅन्सलेशन आहे. मी परत सांगते, हे जे नियम आहे हे बेरीज वजाबाकीसाठी नाहीये. बेरजेमध्ये अधिक अधिक असेल तर अधिक होतं. हे नियम मी कशासाठी सांगते आहे, परत सांगते, समीकरण जे आपण इथे सोडवणार आहे त्यासाठी फक्त हे नियम. आणि हे काही जे आपण ठरवतो तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून हे शॉर्ट मध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा मोठे समीकरण, मोठ्या संख्या जे आहेत ते समीकरण आपण लिहू. 5 समीकरण बरोबर 33 यांची वजाबाकी करायची आहे. आणि समीकरण 3 लिहूया. 3 काय आहे, x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकीमध्ये चिन्ह काय होतात, विरुद्ध. करा, मग इथे अधिक आहे तर वजा, अधिक आहे तर वजा, इथे पण अधिक आहे तर वजा. 33 वजा 10 इथे उत्तर येणार 23. अधिक 3y वजा 3y कॅन्सल. 24x वजा x इथे उत्तर येणार 23. म्हणजेच आपलं 23x बरोबर किती आलेलं आहे, 23. x बरोबर किती आहे, 23 भागिले 23. 23 एक 23. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, 1. ही आहे x ची किंमत. आता आपल्याला y ची किंमत शोधायची. आपण काय करू, मग x बरोबर 1 समीकरण 3 मध्ये टाकूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. ठीक आहे. समीकरण 3 काय होतं, x अधिक 3y बरोबर 10. बरोबर, x ची किंमत 1 अधिक 3y बरोबर 10. 1 इकडे काय आहे, अधिक, इकडे येताना काय होणार, वजा. म्हणजेच 3y बरोबर किती आलेला आहे, 9. y बरोबर काय होणार मग, 9 भागिले 3. म्हणजेच y बरोबर किती आलेला आहे, झालं. एक सामायिक समीकरण आपण सोडवलं. आता x आणि y ची किंमती फक्त लिहूया. 1 आणि हे आहे आपलं उत्तर. सोपं आहे की नाही. बघा, उदाहरण दिसताना खूप अवघड दिसत होतं, पण स्टेप वाईज तुम्ही समजून घेतलं तुम्हाला नक्की जमेल. ठीक आहे. बरं,